ओवी क्रमांक 9 ज्याचे अनवसरे दृष्टांचे मोहिरे जो भेटत ठेवे सरे बहुरूपीची हे क्रमांक 9 ची ओवी आहे. आवाज येतोय ना? हो, येतोय. सद्गुरु कृपेने जीवभाव हा शिवभाव कसा होतो हे येथे स्पष्ट केले आहे. या ओवीमध्ये हे सांगितले आहे की सद्गुरु कृपेचे दर्शन होईपर्यंत जीव हा विश्वातले अनंत व्यवहार पाहत असतो. हे त्याचे द्वैत पाहणे होय. सद्गुरु दर्शन होता क्षणी हे विश्वाचे बहुरूप द्वैत भाव संपतो. उदाहरणार्थ चांगदेव महाराज हातात नागाचा चाबूक अशा आविर्भावात ज्ञानेश्वराच्या भेटीस येता क्षणीच माऊलीच्या कृपा कटाक्षाने झालेला स्वरूप प्राप्तीचा परमानंद चांगदेवास प्राप्त होतो. त्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज 65 मध्ये सांगतात, मावळ गीत विश्वाभास नवल उदयाला चंडास चांगदेवाचा दृश्य जगतभात नाहीसा होऊन ते एकरूप होऊन गेले. तसेच संत ज्ञानदेव महाराज श्री हरीच्या आज्ञानुसार पंढरपूरहून औंढ्याला नागनाथाच्या मंदिरात गेले तेव्हा देहभान रहित द्वैतभान विरहित अशा परमानंद विरून गेलेल्या विठोबा खेचण्याच्या परमाहर्ष होता क्षणी विठोबाच्या ज्ञानाने जे परमानंद सुख प्राप्त झाले ते सुद्धा अद्वैतच आहे. आकार देथे सरे ज्ञानेश्वरी मध्ये ही ओवी सांगितली आहे. आकार देथ सरे जीवत्व देथे गुरे द्वैत देथे नुरे अद्वैत दे. ज्ञानेश्वरीची ही 13व्या अध्यायाची 14वी ओवी आहे. जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत हे जग भक्ताला बहुरूपी दिसते. सद्गुरु भेटल्यानंतर ते बहुरूपी जग नाहीसे होते. मग फक्त आत्मतत्व प्राप्त होतो. एकदा सद्गुरु कृपा दृष्टी झाली की ही मायावी दुनिया विरून जाते व विश्वाचे बहुरूपी दर्शन नाहीसे होते व सद्गुरु रूपी आरशात साधकाला आपले रूप दिसते. आत्मबोध होतो आणि मग साधक साधन साध्य एक रूप होऊन जातात. मग तोच अमृत अनुभव असतो. सद्गुरु दर्शनाने त्याच्या कृपेमुळे सद्गुरूच्या कृपेमुळे विश्वासा पसारा नाहीसा होतो व आनंदाला उधाण येते. आत्म्याला आत्म्याचे दर्शन होते. धन्यवाद. छान, सुंदर सांगितलं ताई, अगदी छान सांगितलं. ज्ञानेश्वरीतले संदर्भ घेतले, चांगदेव पासिष्ठीतले घेतले. छान, अगदी अभ्यास करून चांगलं सांगितलं. आणि मी हे लिहिले मॅडम 10वी 11वी हे लिहून काढलेले आधी. हा, मग ते चांगलं आहे ना, तुम्ही लिहून काढल्यामुळे तुम्हाला कळत असेल लवकर. छान छान, पहिल्यांदाच लिहून काढले, फार दिवस झाले लिहून. बर हा, छान आहे छान. बर, आता कुणाला अजून? तुम्ही आता 9वी वाचली ना? 9वी आणि 10वी ना? 9वीच वाचली, 10वी नाही. बर, ठीक आहे. बर, मी अलंकापुरी पेटीवर वाजवलं. आवाज खूपच सुंदर. ते सुरुवातच छान झाली एकदम. चांगले आहेत, तयार आहेत. मग रोज वाजवत जा ना. रोज वाजवत जाईल. इकडून मी म्हणेन तुम्ही तिकडून वाजवत जा. पण तुमचं छान वाटलं ते. बरं, दुसरं कोणी पहिल्यातले म्हणणार आहे का? अनुराधाताई कोण? दुसऱ्या कोणी आहेत का? निलिमाताई, सुमनताई, सरोजताई. पहिल्या प्रकरणातली ओवी कोणी घेणार आहे का? चल, असं प्रत्येकाने थोडं थोडं म्हणले तर चालेल का? कुठली? 10वी दुसरी ह्याच्यातली, दुसऱ्या अध्यायातली गुरुभक्तीची.
हा 10वी आपल्याला शिकवून झाली आहे का? नाही नाही नाही, मग आज शिकवणार आहे ना, मी शिकवणार आहे. उद्या उद्या घेते मग. हा उद्या घ्या, उद्या घ्या. आता तुम्ही अलंकारी पुरी मॅडम म्हणले. मी म्हणते हा म्हणा म्हणा. हा मॅडम 6वी ओवी हा चालेल. हा पहिल्या शिवशक्तीमध्ये 6वी ओवी. हो ठीक आहे ठीक आहे. 6वी. हा वाचा म्हणा. हा ठाववरी वियोग भेडे जे बाळ जगा एवढे वियाली परी न मोडे दोघुले पण. 6वी ओवी आहे बरं. हो बरोबर आहे, छान म्हणले, म्हणा. म्हणली त्याचा अर्थ सांगता. हा सांगा ना. हा मॅडम हे प्रकृती व पुरुष कार्यरूपाने प्रगट झाले तरी या दोघांना वियोगाची भीती वाटत असल्यामुळे जगा एवढे बाळ प्रसून देखील आपल्यातला दोनपणा कधीही बिघडून देत नाही. त्याचे कारण जग प्रकृती पुरुषापेक्षा वेगळे नाही. थोडक्यात सांगितले. छान सांगितलं, सुंदर. महत्वाचा त्यातला आशय कळला बास. म्हणजे त्यांचं एक दोन्ही दोन पण विसरतात आणि एक पण कायम टिकतं. छान, सुंदर. बरोबर. हां अजून कोणाला काही म्हणायचे? मी बोलू का? म्हणा. व्यवहारात आपत्ती आलं की पती पत्नी उभयतांच्या प्रेमाला तिसरा वाटेकरी येतो हां आणि त्या मानाने नवरा बायकोचं प्रेम कमी होतं. बर. पण इथं तसा प्रकार नाहीये. प्रकृती नामकात्मक बालक जरी झाले तरी त्यांच्यात प्रेम कमी होत. छान सांगितलं. चला करूया सुरू. असेच प्रत्येकाने प्रयत्न करा, नवीन नवीन लोकांनी. 1 मिनिट फक्त. हा सांगा. 1 मिनिट फक्त. हा जीवाला जग आहे त्यावेळी सदूर गटात जग संपून जातं आणि अज्ञानाचं आवरण निघून जातं. ज्ञान याला दर्शन म्हणतात. एवढं काढलं मी अक्षय. अच्छा, छान छान छान, चांगलं आहे. 9व्या ओळीचा. हो हो चालेल, चांगलं. ऐकू आलं का ताई? हो आलं आलं, छान. हा माझं हे चालू राहिलं, मी बंद केला होता, तुमचा आवाज येत नव्हता म्हणून. छान सांगितलं, चांगलं सांगितलं. छान छान. असाच प्रयत्न प्रत्येकाने करा, थोडा अभ्यास करा त्या निमित्तानं. आणि तुम्ही जे व्हिडिओ पाठवला ना त्याच्यामुळे ऐकायला हा पुन्हा ऐकून पुन्हा तयारी करता येते. बरोबर आहे. काय झालं, 2-3 दिवस मी सातारला होते ना, तिथे आम्हाला नव्हतं वायफाय. मग इथं आल्यावर काल परवा ते सगळं पूर्ण केलं. चालेल. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय. काय अनुराधा तो तुमचा ऑडिओ बंद करा. हा. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. मला आता ती पूर्वीची प्रार्थना आठवायला लागली म्हणून मी तुम्हालाही पाठवून दिली आज. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. सर्वं चैवमशेषसाधनफलं
जन्मान्तरार्धार्जितं प्राप्तेऽस्मिन्वत एव जन्मसमये प्राग्दिव्यज्ञानं स्मृतं बाल्यादेव च मत्कृतं जगदिदं शीघ्रं समाधौ स्थितं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज सोमवार एकादशी आहे. आषाढी पहिली एकादशी झाली होती. आजही पुन्हा वद्यमधली शेवटची एकादशी आहे, आषाढातली दुसरी. आपण पंढरीरायाला वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया आणि आपले सगळे जे गुरु आहेत त्या सर्वांना वंदन करून आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करते. आत्ता 2 ताईंनी, अनुराधा आणि प्रतिभा, दोघींनी छान विवेचन किंवा अनुवादन केलेलं आहे. प्रत्येकाने असं रोज असं वाटायला पाहिजे की मला पण करता आलं पाहिजे. हळूहळू घरी प्रयत्न करा, आधी थोडीशी प्रॅक्टिस करा. आत्ता त्या अनुराधाताई म्हणल्या की किंवा प्रतिभाताई व्हिडिओ पाठवते, त्याचं पुन्हा ऐकून हे करून ती संधी आहे तुम्हाला. समजा काही चुकलं असेल, लक्षात आलेलं नसेल तर ते पुन्हा ऐकून आपण आपल्या वहीत लिहून ठेवलं. तुमची वही जर प्रत्येकाने छान तयार केली, माझ्या तर मनात आलं आहे की जशी ज्ञानेश्वरी लिहिली तसं चांगदेव 65 लिहून काढा, अमृतानुभव लिहून काढा. छान अगदी रंगीबेरंगी, म्हणजे छान सुवाच्य आणि सुंदर अशा अक्षरात आपल्याजवळ ते चांगलं चिरंतन असं राहील. आता आपण 9वी ओवी पाहिलेली होती. 9व्या ओवीचं ताईंनी छान सांगितलेलं आहे, त्यामुळं आता पुन्हा काही फार त्याचा हे करत नाही मी उल्लेख, फक्त म्हणते जे उशीर आले असतील त्यांच्यासाठी. आणि सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा, म्हणजे 4:45ला बरोबर आपण पूर्वीच्या ओव्यांची उजळणी घेतो आहोत. ती ऐकल्यावरही तुम्हाला प्रेरणा मिळेल सगळ्यांना. जयाचे नवसरे दृष्टाले दृश्याचे मोहिरे, जो भेटत खेवसरे बहुरूपचिते किंवा बहुरूपची हे, म्हणजे अनवसरेचा अर्थ सांगितला होता अकाळी, अकालाने किंवा वियोगाने. हा सद्गुरू जेव्हा भेटतो, भेटता क्षणीच हे सगळं बहुरूपी असलेलं नामरूपात्मक जग हे नाहीसं होतं आणि आपल्याला परमात्म्याचं स्वरूप समजतं. आता 10वी ओवी पाहणार आहे आपण. 9व्या ओवीचा सगळा मागोवा घेतलेला आहे आणि गुरुमहिमा हा सर्वश्रुत आहे. त्यामुळं जसं कापुराचं अग्नीमध्ये समर्पण होतं आणि क्षणार्धात त्याचा सुगंध पसरत असतो, तसा श्रीगुरूकडे जो शिष्य जातोय तर त्याचं तात्काळ शिवामध्ये रूपांतर होतं. म्हणजे जीव आणि शिव हे एकरूप होतात. जीवाची सगळी बाह्य विश्वाकडची ओढ संपते आणि सद्गुरूंच्या स्वस्थ भेटीनं आपल्याला हे बहुरूपी मायावी विश्व जे आहे ते डोळ्यामध्ये जे सतत दिसत होतं आता विसरून जाते, दूर ठेवलं जाते. त्याला त्यांनी उदाहरणं खूप छान छान दिलेली होती. एखादा हत्तीसारखा माजलेला हा भ्रमाचा भोपळा तो मोडून टाकला जातो किंवा त्याचं आक्रमण मोडून काढण्यासाठी हा सद्गुरू आपल्याला लाभत असतो आणि शिष्याला तो मुक्ती देत असतो. या संपूर्ण याच्यामध्ये गुरुस्मरणामध्ये किंवा गुरु काय म्हणू आपण त्याचं वर्णन केलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे. आणि ही आजच्या काळाला किती गरजेची गोष्ट आहे. मुलांवर उलट हे आपण ठसवलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना या अवघड भाषेत न सांगता सोप्या भाषेत सांगायचं की आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. 10वी ओवी बघूया. अविद्येचे काळवखे स्वबोध सुदिने फाके, शिवतलेनी प्रासादारखे जयाचेनी.
अविद्येचे काळवखे स्वबोधु सुदिने फाके शिवतलेनी प्रासादारखे जयाचेनी. आता प्रत्येक शब्द थोडे समजून घेऊ, आधी त्यातला अन्वय पण समजून घेऊ. सगळीकडे ही अविद्या पसरलेली आहे. अविद्येचे काळवखे, काळवखे म्हणजे काळोख. एक त्यावेळची 12व्या शतकातली ही जी प्राकृत भाषा आहे, मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये ओपेक्षा व जास्त घातलेलं आहे. काळवखे म्हणले, काळोखे सोपं शब्द आहे, पण त्यावेळेला ती तशी बोलण्याची पद्धत असणार आहे. त्यामुळं अविद्येचे नि काळवखे म्हणजे काळोखानं किंवा अंधारामुळं. शिवतळे, शिवतळे म्हणजे स्पर्श केलेला आहे. आणि त्यामुळं काय झालंय, स्वबोध सुदिनी फाके. स्वबोध म्हणजे ज्ञान, बोधाचा किंवा ज्ञानाचा, आत्मबोधाचा हा काय झालेला आहे, सुदिनी फाके. सुदिन म्हणजे चांगला दिवस, आणि तो फाकला म्हणजे उदयाला आलेला आहे. जशी सूर्याची किरणं सगळीकडे फाकलेली असतात, तीच कल्पना त्यांनी केलेली की गुरूंच्या कृपाप्रसाद रूपामुळं स्पर्श झाला असता हा अविद्येचा अंधार सगळा नष्ट होतो आणि दिवसाचा म्हणजे ज्ञानबोधरूपी किंवा आत्मबोधरूपी दिवसाचा हा उदय होत असतो. स्वबोध सुदिनी फाके शीतले प्रसादारखे जयाचेनी. शीतले म्हणजे शीतल. आपल्याला या अविद्येचा किंवा अज्ञानाचा स्पर्शसुद्धा राहत नाही अंगाला, म्हणून प्रसादारखे. प्रसाद म्हणजे प्रसादाने, अर्क म्हणजे सूर्य. प्रसाद रूपी कृपा प्रसाद रूपी सूर्यामुळं काय झालेलं आहे, शीतले प्रसादारखे अविद्येचे काळवखे सुबोध सुदिनी फाके. तर तो स्पर्श केल्यावर, शीतले म्हणजे प्रसाद अर्के, प्रसाद रूपी अर्काने सूर्याने आपल्याला स्पर्श केला असता, म्हणजे शिष्याला स्पर्श केला असता. जयासेनी म्हणजे ज्याच्यामुळं, ज्याच्या कृपाफळ. खालच्या ओळीतले शब्द अगोदर घ्यायचे म्हणजे अन्वय लावायचा आहे की जयासेनी शीतले प्रसादारके अविद्येचे काळवखे स्वबोध सुदिनी फाके, असा तो अन्वय घेतला तर मग त्याप्रमाणे शब्दांचे अर्थ पहा. जयासेनी म्हणजे ज्याच्या, शीतले म्हणजे या कृपा प्रसाद रूपी या सूर्यानं, प्रसाद अर्के, प्रसाद शब्द खाली आहे म्हणा, तर प्रसाद अर्के म्हणजे प्रसाद रूपी सूर्यानं, किंवा प्रसाद हा सूर्य आहे आणि त्यानं जो शीतल म्हणजे त्याचा स्पर्श केलेला आहे. तो स्पर्श केल्यामुळं काय झालं, अविद्येचे काळवखे, अविद्येचा अंधार, स्वबोध सुदिनी फाके. स्वबोध म्हणजे आत्मबोध, तर आत्मबोध हाच दिवस आहे. सुदिन म्हणजे चांगला दिवस. रोज आपल्याला जीवनामध्ये रोज काही सगळे चांगले दिवस वाटत नाहीत, पण एखादा दिवस असा आनंदाचा येतो की त्या क्षणी आपल्याला काहीतरी महत्त्वाचं प्राप्त झालेलं असतं, ज्ञान झालेलं असतं, कोणीतरी आपल्या आयुष्यात आलेलं असतं, म्हणून त्याला आपण सुदिन म्हणतो. पण इथे मात्र ज्ञानदेवांनी सुदिन कशाला म्हटलेलं आहे की ज्या दिवशी आपल्याला आत्मबोध झाला. तो आत्मबोध कसा झाला तर गुरूंच्या प्रसादामुळं झाला, आणि गुरूंचा प्रसाद हाच जणू काही सूर्य आहे. असं साध्या साध्या शब्दात ते बोलतच नाहीत, प्रत्येकाला कशाची तरी उपमा देतात. आणि म्हणून त्यांनी म्हणले बोधासेनी स्वबोध सुदिनी फाके. स्वबोधाचा म्हणजे आत्मबोधाचा हा सुदिन उगवलेला आहे, फाके म्हणजे उगवलेला आहे, प्रगट झालेला आहे. आणि त्यामुळं काय झालं की आत्मबोध करणाऱ्या या गुरूंचा प्रसाद रूपी सूर्य उगवला, आणि म्हणून सगळा अंधार जो होता, अज्ञानाचा अंधार होता, तो सगळा नष्ट झालेला आहे. आता शीतलेचा अर्थ काहींनी शीतल असाही घेतलेला आहे, आणि
जसं आपण शीतल जल हे आपल्याला स्पर्श करायला चांगलं असतं, तसं दत्तराज देशपांडे म्हणून आहेत, ते म्हणत आहेत की गुरु गुरु कृपारूपी शुद्धोदकाने किंवा शीतल अशा उदकाने, जलाने हा जीवात्मा इतका पवित्र होतो की ब्रह्मत्व त्याच्याकडे गेलं तरी आपल्या अंगाला ते चिकटू देत नाही. म्हणजे स्वतःचं अज्ञान दूर होणं हे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रसादरूपी सूर्यानं स्पर्श केला की अविद्येचा काळोख हा नष्ट होतो, अंधार नष्ट होतो आणि आत्मज्ञानरूपी दिवस होऊन टाकतो किंवा आपल्या इथे प्रकाश देतो. म्हणून आपण जे म्हणतो ना, आरतीमध्ये म्हणतो ना, विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. तर हे जे विश्व आहे ते ब्रह्म झालेलं आहे. आता दासबोधात तुमच्यापैकी ज्या कोणी असतील त्यांनी तेच सांगितलेलं आहे. ताईंनी सगळ्या संतांनी हेच आपापल्या परीनं समजावून दिलेलं आहे की आधी आपल्याला हे अज्ञान असतं आणि म्हणून या विश्वामध्ये, या जगतामध्ये आपण रमत असतो. पण गुरूंच्या सान्निध्यात आलं की त्या सगळ्या संतांना हे विश्व काय आहे, ब्रह्म वाटत असतं. म्हणजे त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे ते विश्वामध्ये, विश्वाच्या सुखदुःखामध्ये रमतही नाहीत आणि दुःखी होत नाहीत. याचं कारण काय आहे, हे असं विश्व ब्रह्मची केले किंवा आपल्याला अविद्येचा काळख होता तो गुरूंच्या ह्या तेजामुळं किंवा गुरूंच्या ज्ञान देण्यामुळं तो काळोख नष्ट झालेला आहे. खरं म्हणजे अगदी सोपी कल्पना आहे, पण तरीसुद्धा आपल्या मनातला अजून काळोख जात नाही तोपर्यंत ज्ञानदेवांचा अनुभव हा आपल्याला अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. आता अभंग हे काय म्हणूया, गीर्वाण अनुभवामृतामध्ये म्हणजे संस्कृतमध्ये काय म्हणतात बघा, स्वाज्ञानमंधता मिश्रम स्वबोध सुदिनेन तत् यत् प्रसादार्क संपर्कात याती स्वच्छ प्रकाशनम. त्यांनी स्वच्छ प्रकाश पडलाय असा त्याचा छान अर्थ घेतलेला आहे. शिवतले म्हणजे स्पर्शाने, गुरूंच्या या स्पर्शाने त्यांनी स्पर्श केलेला. तर स्वाज्ञानम अंधतामिश्रम, अज्ञान ही जणू काही अंध अशी तामिश्र म्हणजे रात्र आहे, अंधकाराची रात्र आहे. स्वतःचं अज्ञान रूपी ही रात्र आहे असं संस्कृतमध्ये म्हणतायत. आणि स्वबोध सुदिनेन तत्, स्वबोधाच्या आत्मबोधाच्या सुदिनामुळं, चांगला दिवस प्राप्त झाल्यामुळं, यत प्रसाद संपर्कात, ज्याच्या प्रसादाच्या संपर्कामुळं, याती स्वच्छ प्रकाशनम, तो सगळा अंधार नष्ट झाला आणि सगळा उजेड आलेला आहे, प्रकाश आलेला आहे माझ्या आयुष्यात. आजपर्यंत मी जे अंधाराने व्याप्त होतो, अज्ञानाने व्याप्त होतो, ते सगळं माझं अज्ञान निघून गेलेलं आहे. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा, जयाची या कृपा सूर्याचे किरण. आता इथे त्यांनी सूर्य हा शब्द वापरलेलाच आहे, अर्क. जयाची या कृपा सूर्य, पण तो शब्द एकत्रित घेतला तर तो बरोबर कळेल, पण आपल्याला म्हणण्यासाठी आपण अर्ध्यात थांबत असतो. जयाची या कृपा सूर्याचे किरण स्वभावे करोन स्पर्श ताची. शीतले म्हणजे स्पर्श झाला, त्या किरणांचा स्पर्श होताच अविद्या काळोख जातसे लोपोन. अगदी लगेच लक्षात येतं की अविद्येचा काळोख सगळा लोपून जातो. होऊनी सुदीन स्वबोधाचा, स्वतःच्या बोधाचा म्हणजे आत्मबोधाचा सुदीन झालेला आहे, सुदीन उगवले आहे. आपण म्हणतो ना, माझ्या आयुष्यात हा अगदी सुदीन आहे, अत्युच्च आनंदाचा दिवस आहे. प्रत्येकाच्या वेळा वेगळं असतं. कुणाला चांगलं यश मिळालेलं असतं, कुणाला छान विवाह होऊन चांगली पत्नी किंवा पती मिळालेला असतो, कुणाला मोठी उच्च अशी नोकरी मिळाली असते, कुणाला छान घर मिळालं म्हणून. हे सगळं आपले व्यवहारातली सांगते उदाहरणं. प्रत्येकाच्या दृष्टीनं आयुष्यातला सुदीन एक वेगळा असतो. किंवा आईवडिलांचं काहीतरी उत्कर्ष झालेला असेल, तो दिवस त्यांना चांगला वाटतो. पण इथे ज्ञानदेवांनी सुदीन कशाला म्हटलंय,
तर माझ्या आयुष्यातला अज्ञानाचा काळोख संपला आणि मला हा सूर्याचा कृपारूपी प्रसाद सूर्याचा मला प्रकाश मिळालेला आहे. तो माझा सुदिन आहे. तो काळोख संपून गेला. आता मगाशी त्या ताईंनी सांगितलं तसं हे बहुरूप जग जे आहे, विश्व जे दिसतंय आपल्याला खरं खरं, हे संपून गेलं गुरूंच्या स्पर्शामुळं, गुरूंच्या प्रसादामुळं, गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळं. आणि मग आपण खरं चैतन्य आहे, परमात्मा जो आहे त्याचं ज्ञान आपल्याला होतं. आणि इथेही तेच सांगितलेलं आहे त्याने की मला स्वबोध हा महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा की हा मला आत्मबोध झाल्यामुळं हा आजचा दिवस मला महत्त्वाचा चांगला वाटतो. आत्ता मगाशी सांगितलं तसं डॉक्टर वी ए कुलकर्णी तेच म्हणतात की या गुरूंच्या प्रसादरूपी सूर्यानं स्पर्श केला की अविद्येचा काळोखच आत्मज्ञानरूपी दिवस होऊन जातो. जो अंधारी दिवस आहे, काळोख. आता काही तर बघा मग आपण ऐकतो की 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असं तिकडे आहे. पण आपल्याला 12 तास दिवस, 12 तास साधारण म्हणजे समसमान नसतं, थोडा कमी जास्त असतो. पण दिवस कधी मोठा असतो, कधी रात्र मोठी असते. तर ते रात्रीचा दिवस होतोय कशामुळं? या गुरूंच्या ज्ञानामुळं, गुरूंनी ज्ञान दिल्यामुळं. किंवा त्यांची प्रसादचा अर्थ काय? कृपा. आपल्यावर कृपा झाल्यामुळं हे सगळं आपलं एकदम पालटून जातं. म्हणजे कालपर्यंत जी दृष्टीला काजळी असते, सगळं अंधार असतो, सगळं आपण हे खोट्या गोष्टी खऱ्या मानत असतो, ते एकदम बदलून जातं. आणि आपलं काय म्हणूया, आपली दृष्टीच बदलते. आणि सगळीकडं प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, आत्मज्ञानाचा प्रकाश दिसायला लागतो. आणि सगळीकडं आत्मज्ञान, प्रत्येकामध्ये तो परमात्मा दिसायला लागतो, प्रत्येकामध्ये तो जाणवायला लागतो. म्हणजे मी सद्गुरू म्हणजेच काय, त्यांनी असं थोडंसं दुसऱ्या यांनी म्हटलेलं आहे की सद्गुरू म्हणजे हा जणू काही वसंत ऋतू आहे. पहिल्या 2 ओव्यांमध्ये पाहिलं होतं आपण. कारण ऋतू येतो तो विशिष्ट काळात, त्याच्या आगमनाचा काळ असतो. वसंत म्हणलं की चैत्र वैशाख, वसंत ऋतू. आणि मग त्याच्यामध्ये सगळं सुफल होत असतं, सौभाग्यदायी असतो, कल्याणकारी असतो, असा तो काळ असतो, क्षण असतो. सगळी फुलं फळं उमलण्याचा काळ असतो. तशा शिष्याचा उमलण्याचा काळ, शिष्य त्या क्षणाची प्रतीक्षा करत असतो, वाट बघत असतो. तो वसंत म्हणजे गुरुरूपी वसंत माझ्या आयुष्यात कधी येईल, किंवा गुरुरूपी प्रकाश कधी कृपेचा प्रसाद कधी माझ्या आयुष्यात येईल, आणि मग त्यांचा मृदू असा शिडकावा माझ्या आयुष्यात कधी होईल, तरळ अशी झुळूक लहर कधी येईल. झुळूक वाऱ्याची लहर आली की छान वाटतं आपल्याला, तर ती हवी असते. आणि असा मूर्तिमंत अगदी काय म्हणू आपण, प्रकाश असणारा गुरु हा माझ्या आयुष्यात येतो आणि मला सगळी जाणीव करून देतो, मला सगळा स्वबोध करून देतो. त्या दोघांची जेव्हा परस्पर भेट होते ती त्या दिवशी सफल ठरते, ज्या दिवशी किंवा ज्या क्षणी गुरु आपला सगळा अंधार दूर करतात त्यावेळेला. आणि ती गुरूंची कृपा आहे. किंवा कधी कधी बघा, आता कोणीतरी काल विचारत होतं की चंद्राचं चांदणंसुद्धा आपल्याला जीवन देण्यास चांगलं उपयुक्त असतं. आपण दिवसभर जर तापलेले असू तर संध्याकाळी जर तो चंद्राचा प्रकाश चांगला असला आणि चांदणं त्याचे छान टिपूर पडलेलं असेल तर त्या चंद्राच्या विखुरलेल्या कळासुद्धा आपल्याला आनंद देत असतात. परवाच्या ओवीमध्ये पाहिलं होतं की त्या 16 कळा किंवा 15 कळा या पौर्णिमे दिवशी एकत्र येतात आणि आपल्या मनामध्ये सगळा आनंद निर्माण करतात. तर असं प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण केलेलं असतं. जोग महाराजांनी पण अशाच थोडासा सगळ्याचा आढावा घेतलेला आहे पूर्वीपासूनचा. आणि वामनराव देशपांडे जे आहेत त्यांची थोडीशी हलकी फुलकी भाषा असते. जे मी सांगितलंच आहे तुम्हाला की ज्ञानदेव म्हणतात की हे सद्गुरू म्हणजे आपल्या आयुष्यातला मनोहारी शीतल शब्द वापरला ना, शीतल म्हणजे शीतल,
अशा स्वरूपात ते प्रकट होतात आणि अपूर्व असा सूर्योदय आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि सद्गुरूंच्या कृपेची ही शीतल प्रकाशदायी किरणं आपल्या आयुष्यात उबदारपणे पसरली की अविद्येची काळोखी रात्र ही संपून जाते, कायमची संपते आणि स्वस्वरूपाची जाणीव देणारा सुदीन उगवतो. माझंच काय म्हणतात ना, आपणच आपल्याला विसरून गेलेले आहोत. आपलंच रूप आपल्याला अजून कळलेलं नाही. सगळे बघा म्हणतात की असं बाहेर गेलं किंवा मित्रमैत्रिणींमध्ये गेलो, शेजाऱ्यांपाजाऱ्यांमध्ये गेलो, आपल्या नातेवाईकांमध्ये जमलं की आपल्या चर्चा सगळ्या बाकीच्यांच्याच असतात. तो कसा, ती कशी, ही कशी, मी कशी. पण मी कशी आहे हे अजून आपल्याला कळलेलं नसतं. आपले काही दोष असतात किंवा आपल्याकडं चांगले गुण असतात, तेही आपल्याला कळत नाही. तसंच आपल्याजवळचंच जे आत्मतत्व आहे, परमात्मतत्व आहे, तेच आपण ओळखत नाही. बाकी सगळ्या बाह्य गोष्टीला आपण महत्त्व देत असतो. म्हणून यथार्थ ज्ञान हे आपल्याला गुरु करून देत असतात. सारखे ते सांगतात आपल्या डोक्यावर ठेवून की तत्त्वमसी, तत्त्वम असी, ते तत्त्व तू आहेस, ते म्हणजे परमात्मतत्व, तेच तू आहेस असं पूर्ण सत्य सांगतात. आणि मग आपल्या अविद्येच्या रात्री ठेचकाळत असताना एकदम आत्मज्ञानाचा उजेड पडतो, प्रकाश पडतो आपल्या आयुष्यामध्ये आणि म्हणून त्याला त्यांनी सुदीन असं म्हटलेलं. आणि मग आता आपल्याला एकदा तो प्रकाश आला की पुन्हा आपल्याला अंधारी रात्र कधीच अनुभवावी लागणार नाही. जे आपल्याला अंधारानं आंधळे पण आलेलं असतं ते सद्गुरूंच्या कृपेमुळं अंधत्व नष्ट होतं, संपून जातं आणि आत्मबोधाच्या उजेडाची नवी पहाट किंवा नवीन दिवस हा उगवतो, त्याची जाणीव होते आणि त्या प्रकाशाचा प्रसाद जणू काही गुरु आपल्याला देत असतात. तो जेव्हा आपण ग्रहण करतो, आत्मज्ञानाचा प्रकाशरूपी प्रसाद ग्रहण केला म्हणून बघा नामदेव म्हणतात, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुनिया ताट, द्यावे धुनिया ताट, प्रसाद घेताची स्वामीचा, प्रसाद घेताची स्वामीचा, नाश होईल षड्रिपूचा, नाश होईल षड्रिपूचा. असं वेगवेगळ्या प्रकारे प्रसादाचं, इथे प्रसाद हा शब्द गुरूंच्या कृपा प्रसादाला म्हटलेला आहे. आणि हा आपल्या आयुष्यात आला की तोच सूर्योदय झाला आणि सगळा अंधकार नष्ट व्हायला लागलेला. मला एकदम परवाची आठवण आली. शनिवारी आम्ही जेव्हा सातारहून येत होतो, 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी माझ्या ज्या गुरु, परवा मी बोलले मला वाटतं त्या दिवशी, की PhDच्या ज्या गुरु होत्या त्यांना गुरुपौर्णिमे दिवशी माझी आठवण झाली. गुरुपौर्णिमे दिवशी मी म्हटलं होतं की मी किती भाग्यवान आहे. मला वाटत होतं फोन करावा, पण त्या दिवशी काहीतरी वेळ म्हणजे माझ्याकडनं चूक झाली, थोडंसं उशीर होत गेला. पण त्यांचाच मला फोन आला की म्हणे, मॅडम कशा आहात, आज गुरुपौर्णिमा म्हणून मी म्हणलं तुम्हालाच मी करणार होते, मला तुमची आठवण यायला आणि तुमचा फोन यायला. किती म्हणलं प्रेम असतं गुरूंचं. खरंच ह्याचा अनुभव आपण घेतलेला असतो बघा प्रत्येकानं आयुष्यात. त्यामुळे या न किती वर्ष झाली म्हणे आपण भेटलेलो नाही, एवढी त्यांना तळमळ. म्हणजे गुरूंना सुद्धा शिष्याची ओढ लागते आणि त्यांच्यामुळं खरंच आपल्या आयुष्यात केवढा प्रकाश पडलेला असतो. आपल्याला जेव्हा ते सगळं पुन्हा पूर्वीचे दिवस, ते क्षण आठवले की लक्षात येतं अत्यंत कष्टाळू, कधीही कुणावर अवलंबून राहणार नाहीत. त्यांची ती केबिन असायची, त्यांनी कधी शिपायाची वाट बघितली नाही. त्यांच्याकडून खूप गोष्टी मी शिकले. स्वतःचं टेबल स्वच्छ करायचं, स्वतःची खोली स्वतः स्वच्छ करायची, स्वतःची पुस्तकं स्वतः नीट ठेवायची. नाही तर मोठ्या पदावर असल्यावर त्यांच्या हाताखाली किती असतात, दिमतीला सेवक असतात, हे असतात, त्यांनी कधीही ते केलं नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही तावून सुलाखूनच व्हायला पाहिजे. तुमच्यापैकी बरेच जण कोणी अभ्यास केलेला असेल PhDचा वगैरे, एवढे ग्रंथ अभ्यासाला त्यांनी सांगितले किंवा मी मिळवले, 5-6 लायब्ररीतून मिळवलेले होते. आणि त्याच्यातनं त्या म्हणाल्या, नुसते आकडे नका टाकू, संदर्भ लिहा. प्रत्येक संदर्भ, आत्ता जसं त्या ताईंनी सांगितलं की ज्ञानेश्वरीतला संदर्भ, चांगदेव 65ला संदर्भ, इथे ज्ञानदेवसुद्धा आपल्याला असे काही संदर्भ देत असतात. तसं सगळे वेदातले असतील, उपनिषदातले असतील, आयुर्वेदातले असतील, ते त्यांना मी आठवण करून दिली. म्हटलं तुम्ही मला इतके संदर्भ लिहायला लावले होते, एक पोतभर त्याची रद्दी माझ्या मुलाने
विकून टाकली, म्हणजे टाकून दिली. अरे म्हणलं नको, ते संदर्भ पुन्हा आयुष्यात कधी उपयोगी पडतील असे गुरु लागतात की आपल्याला पूर्ण सूक्ष्मतेनं अभ्यास करायला लावणार. आणि आत्ता माझं एक कार्य चाललेलं आहे दत्त ह्याचं गुरुचरित्राचं, आणि ते मी त्यांना दाखवायला गेले की असं असं मॅडम, त्यांचे एवढे मोठाले ग्रंथ 1000 2-2 हजाराचे स्वतः DTP केलेले आहेत त्यांनी. आणि त्यांना मोठा पुरस्कार महानुभाव पंथातर्फे मोठा पुरस्कार आमच्या इथूनच शिर्डीलाच झाला कार्यक्रम मागच्या वर्षी. मला काही जाता आलं नाही, अगदी ऐन वेळेला कळलं. त्यामुळे इथे येऊच नका, गर्दी एवढी आहे की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर असे गुरु असतात आत्ताच्या काळातले. आता हे आत्मज्ञान देणारे गुरु तर आहेतच आहेत, पण असे आपल्या आयुष्यात सुद्धा आधी आईवडिलांपासून गुरु आलेले असतात. पण गुरूंचं महत्त्व हे अलौकिकच आहे, ते आपण वर्णन करू शकत नाही. मग सातारून येताना मी त्यांना भेटायला गेले, एवढा त्यांना आनंद झाला आणि त्यांचा ग्रंथ पाहिला. त्या म्हणले अहो बाई म्हणे तुम्ही स्वतः करा DTP, आत्तासुद्धा ती चेतना देतायत, कशाला राहता म्हणे DTP दुसऱ्यांकडनं, कारण ते प्रूफ रिडिंग करण्यातच कितीतरी आयुष्य चालले. त्यापेक्षा खरंच मी जर केलं असतं स्वतः टाईप तर आपण पहिली वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी, जोडाक्षर म्हणजे जोडाक्षर, संस्कृतचं सगळं छान लिहावं लागतं. तर तेच म्हणे करायचं. हे बघा म्हणे माझे ग्रंथ 2 झाले आणि अजून त्यांचे 2 ग्रंथ व्हायचेत न्यायदर्शनावरचे. तर असे गुरु, त्यांच्यामुळं आपल्या मनामध्ये आता या वयामध्ये सुद्धा एक प्रेरणा मिळाली मला की नाही, आपल्याला आपलं DTPचं कामही करा म्हणे कॉम्प्युटरवर, काही नाही जमेल, सगळं जमायला लागतं. आणि आता काही का होईना माझ्यापेक्षा त्या 5-6 वर्षांनी मोठ्याच असणार, पण तरीसुद्धा त्या स्वतः रोज 5-5, 6-6 तास बसून कार्य करत आहेत. असे गुरु आपल्या आयुष्यामध्ये सुदीन म्हणून परवाचा सुद्धा सुदीनच वाटला मला पुन्हा एकदा 20 वर्षानंतर किंवा 10-15 वर्षानंतर त्यांची भेट झाली. आणि त्यांना ओढ असते, गुरूंना जास्त ओढ असते. जसं भगवंताला भक्ताला भेटायची ओढ असते, तशी त्या गुरूंना मला भेटायची ओढ होती. आणि मलाही नेहमी वाटायचं, पण ते गावात जाणं हे अवघड वाटतं, म्हणून आम्ही थोडी टाळाटाळ करत होतो. पण मला खरंच म्हणजे की त्या ज्ञानसूर्याला किंवा असे जे गुरु असतात त्यांना आपण कधीही त्यांचा अस्त होत नाही, ते सतत आपल्या पाठीशीच असतात. आणि ते भेटले की तो सुदीन समजायचं. हळूहळू आपलं एक अज्ञान कमी होत राहतं. तू म्हणाल कशाला सांगत बसल्या, पण मला अगदी ते राहवेन आणि ओव्या नेमक्या ह्या तशाच आलेल्या आहेत सगळ्या. आता बघा पुढची ओवी 11वी तशीच आहे. जयाचे नि कृपा सलिले, जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही ओविळे अंगी नलवी. जयाचे नि कृपा सलिले, मगाशी प्रसादे म्हटलं, आता इथं सलिले म्हटले. तो पुढच्या ओवीतला शब्द होता मगाशी दुसऱ्यांमध्ये. जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही ओविळे अंगी नलवी. काय शब्द वापरले तो, ओविळे. एक शब्द बघा. आता आधी आपण त्याची हे बघूया. जयाचेनी म्हणजे ज्याच्या, कृपा सलिले म्हणजे कृपारूपी जलाने, सलिल म्हणजे पाणी. काय केलेलं आहे, जीव हा ठाववरी पाखाळे. पाखाळे म्हणजे शुद्ध केला जातो, आणि ठावोवरी म्हणजे इथपर्यंत. ठावोवरी म्हणजे इथपर्यंत, म्हणजे आपण इथं येईपर्यंत, म्हणजे आपण आत्मज्ञान होईपर्यंत हा पाखाळे म्हणजे शुद्ध केला जातो. मला लहानपणी, आता हल्ली तर काय बाथरूम आणि सगळ्या सोयी चांगल्या असतात, किती वेळ स्नानासाठी लोक देतात तो आपण हिशोब नाही करायचा. पण चुकून लहानपणी जर स्नानाला किंवा ते न्हाणं वगैरे असायचं आणि त्याला जर वेळ गेला तर आमच्याही म्हणायची किती वेळ चालली ही पाखाळणी. त्यावेळेला तो पाखाळणी शब्द कळला नव्हता. तो आज मला पाखाळे हा शब्द जेव्हा वाचला तेव्हा ती पाखाळणी आठवली की पाखाळणं म्हणजे शुद्ध करायचे, स्वच्छ करायचे. त्याला किती वेळ लावायचा. शरीराला साफ करण्यापेक्षा आपल्या मनाला आणि आपला जीवात्मा आहे तो शुद्ध करायचा आहे. म्हणून त्यांनी म्हणले की ठावोवरी म्हणजे येथपर्यंत, पाखाळे म्हणजे शुद्ध केला जातो. कशाने, कृपा सलिले. या जीवाची शुद्धी कधी होतीये, सद्गुरूंच्या कृपारूपी सलिलानी, जलानी. आणि पुढं म्हणलेलं आहे
जे रवीपणही ओविळे, नाही शिवपणही, जे शिवपणही ओविळे. आता जीव आणि शिव, जीव म्हणजे आपल्या अंतरंगात असलेला आणि शिव म्हणजे हा सृष्टीमध्ये भरून राहिलेला. तर जीवाला शिवपण प्राप्त होते. पण काय म्हणलंय त्यांनी, शिवपणही ओविळे. आता ओविळे शब्द कोणाला कळतोय का बघा. आपण ओवळं शब्द ऐकला असेल, सोवळं आणि ओवळं. तसं ओविळे म्हणजे अशुद्ध. हे जे शिवपण आहे हे सुद्धा अशुद्ध होतंय किंवा त्याला थोडीशी उपाधी प्राप्त झाल्यामुळं ते अपवित्र अमंगल होते. आता सोवळे ओवळे शब्द तुम्ही जर कोणी ऐकला असेल, अनुभवला असेल, तर तोही मी अनुभवलेला आहे लहानपणी. पूर्वीच्या काळी काय असायचं, आता हल्ली बरीचशी पथ्य आपण पाळतो, पण पूर्वीच्या एवढी नाही. स्नान करून एकदा ते दांडीवरची साडी आमची आजी नेसायची, त्याला दुसऱ्या कोणी स्पर्श करायचा नाही एकदा तिने ते कपडे घातल्यानंतर. आणि सगळा स्वयंपाक, सगळी घरातली जी आहे व्यवस्था ती करणार, हे सगळा स्वयंपाक तो होईपर्यंत दुसऱ्या कोणीही तिला शिवायचं नाही. प्रवेश केला तर पुन्हा तिला आंघोळण, पुन्हा ती साडी नेसली. म्हणून तिचा जो पोशाख असेल, तिनंच धुवून टाकलेली साडी असेल, त्याला कोणीही कधी स्पर्श करायचा नाही. आणि तिनं नेसल्यावर तिला कोणी स्पर्श करायचा. तर ते स्पर्श केला तर ते ओविळे होतं, म्हणजे अशुद्ध होतं, अपवित्र होतं. आणि सोवळं म्हणजे शुद्ध. म्हणून पुढं म्हणलेलं आहे बघा, जे शिवपणही ओविळे. एकदा गुरूंचा प्रसाद मिळाला, गुरूंच्या कृपारूपी जलानं स्नान केलं किंवा शुद्धता आली की इतका तो जीव पवित्र होतो, शुद्ध होतो की त्या जीवाच्या पुढं शिव ओवळा वाटायला लागतो. ओवळा म्हणजेच अपवित्र किंवा अमंगल वाटायला लागतो. आणि मग अंगीनं लावी, मग पुन्हा त्याच्या अंगाचा स्पर्शसुद्धा गुरुपुरत होऊन देत नाही. म्हणजे शिव ओवळा ठरतोय आपल्या पुढे, शिष्यापुढे. कारण का तर गुरुच्या कृपाप्रसादाच, कृपारूपी जलाचा स्पर्श झाल्यामुळं शिष्य एवढा पवित्र झाला, एवढा स्वच्छ झाला की त्याच्यापुढे तो शिव ओवळा वाटायला लागला. आता ओवळाचा अर्थ, ओविळेचा अर्थ समजला असेल सगळ्यांना. ओविळे म्हणजे अपवित्र किंवा अशुद्ध. आता अन्वय एकदा परत समजून घ्यायची. जयाचे नि कृपा असलिले, जीवू हा ठाववरी पाखाळे. ठाववरी म्हणजे या ठिकाणी, आता तो ज्या ठिकाणी असेल तिथंपर्यंत. पाखाळे म्हणजे शुद्ध होतो. जो की शिवपणही ओविळे, की ज्यामुळं शिवपण सुद्धा ओविळे वाटतं. म्हणून अंगीनं व्हावी, त्या अंगीनं लावी. तर ते अंगाला पुन्हा त्या शिवाचा स्पर्श करून द्यायचा नाही. काय ज्ञानदेवांची कल्पना अशी आहे, समजून घ्या की आपण एकदा त्या शिवापेक्षा सुद्धा पवित्र झालो. गुरूंनी कृपा केल्यामुळं त्या जलामध्ये आपण न्हाऊन निघालेलो आहोत, स्वच्छ झालेलो आहोत, पवित्र झालेले आहोत, मंगल झालेले आहोत. आणि आता पुन्हा त्या शिवाला जर भेटायला गेलो तर आपण ओवळे होऊ. वास्तविक जीवापेक्षा शिवश्रेष्ठ आत्तापर्यंत मानला आपण. शिवशक्ती निरूपणात काय ऐकलं, ज्ञानदेवांनी शेवटी त्या शिवाला आणि शक्तीला वंदन केलेलं आहे. पण आता इथे मात्र ते शिवाला सुद्धा ओवळेपण देतात. का देतात ते समजून घ्या. आता श्रीगुरूंनी केलेला जो बोध आहे, या बोधरूपी कृपाजलात एकदा सत्शिष्याच्या जीवात्म्यानं स्नान केलं की तो जीवात्मा जो अशुद्ध होता, अपवित्र होता, तर तो इतका पवित्र झाला की त्याची जी शिव जो आहे तो मायेच्या उपाधीनं व्यस्त आहे. आणि म्हणून तो शिव ओवळा होतो. कारण शिवाच्या जोडीला शक्ती आहे. ते दोघं एकत्रित आहेत. आपण मागच्या ह्याच्यात सगळं पाहिलेलं आहे. पण यांच्या दृष्टीनं, ज्ञानदेवांच्या दृष्टीनं आता तो शिव शक्तीसह किंवा मायेसह असल्यामुळं तो तसा ओवळा आहे. आणि म्हणून आपल्या अंगाला तो शिवून घेत नाही. आता आपला जीवात्मा पवित्र झालेला आहे. जीवात्म्याच्या दृष्टीनं शिव हा ओवळा आहे.
एरवी आपल्या जीवात्म्याच्या दृष्टीने शिव हा सोवळा आहे, पण जे परब्रह्म आहे, परब्रह्माच्या दृष्टीने शिव हा ओवळा आहे असं काहींनी म्हटलेलं. आता त्याच्यासाठी एक छान उदाहरण दिले बघा. तुमच्याकडे जोग महाराजांचं पुस्तक असेल, त्यांनी जे उदाहरण दिले ते जरा मला थोडंसं आहे गंभीर, पण पटण्याजोगं आहे. आता सध्या बघा रोज काही ना काहीतरी कोणाच्या तरी मृत्यूच्या हे ऐकायला मिळतात, बातम्या ऐकायला मिळतात. आजही 2 घटना आमच्या इथे घडलेल्या आहेत. 8-10 दिवसापूर्वी घडली, त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी घडली. तर ज्याच्या घरात कोणाचा तरी मृत्यू होतो त्यांना सूतक असतं. 10 दिवस 13 दिवस सूतक असतं. म्हणजे समजा एका घरातले 10 लोक, त्यांच्या घरात कोणीतरी मृत्यू झालेला आहे म्हणून 10च्या 10 लोकांना सूतक आहे. किंवा अगदी नातेवाईक जे जवळचे असतात, मुलं बाळं सगळे भावंड, तर त्यांना ते 10 जणांना सूतक आहे असं समजा. पण ते म्हणतात जोग महाराज की त्या 10 जणांपैकी एकानं काय केलं, स्नान केलं आणि छान सोवळं म्हणजे रेशमी वस्त्र असतं की नाही, त्याला सोवळं म्हणतात बघा, पूजेला वगैरे बसतो ते. तर ते जर त्यांनी सोवळं परिधान केलं तर तो काय होईल, 10 मधला 1 जण आंघोळ केल्यामुळं आणि सोवळं नेसल्यामुळं त्यांच्यापेक्षा तो पवित्र आहे असं वाटेल, त्यानं स्नान केलं. पण ज्यांच्या घरात सूतक नाही, आपल्याकडे ते सूतक नाही आहे, तर सूतक नसलेल्या घरातल्या दृष्टीनं तो स्नान केलेला आणि स्नान न केलेले 9 जण असे सगळे सुतकीच आहेत. म्हणजे ते ओवळेच आहेत, सगळे ओवळे आहेत. त्यात 10 पैकी एकानं स्नान केलं, सोवळं नेसलं म्हणून लोकांना वाटते की तो सोवळा झाला. पण सगळे सुतकी आहेत आणि सगळेच ओवळे आहेत. परत आपण जे वेगळे असू ते मात्र त्यांच्यापासून वेगळे आहेत. तसं हा शिवसुद्धा ओवळा आहे. आणि ज्या वेळेला परमात्म्याचं ज्ञान होते, परमात्म्याच्या दृष्टीनं शिव ओवळा आहे, जीवात्म्याच्या दृष्टीनं शिव सोवळा आहे असं त्यांनी असं पटवून दिलेलं आहे. ते जरा मला पटलं, म्हणजे तसं किंवा विचार करण्याजोगं आहे. तुम्ही आता विचार करा की हे पटतंय का, तुम्हाला लक्षात येतंय का, कल्पना लक्षात आली का सगळ्यांच्या? कोणीतरी हो म्हणा, म्हणजे मग ते सोवळं ओवळं किंवा हे जे सुतकी लोकांचं उदाहरण दिलं त्याच्यावरून आपल्याला ते पटण्याजोगं आहे. आता या गिरवाण अनुभवामध्ये मध्ये काय म्हणतात बघा. यत्कृपा सलिले स्नात शुद्धो जीव इयान भवेत. यत्कृपा सलिले स्नात, कृपारूपी सलिलामध्ये म्हणजे जलामध्ये, स्नात म्हणजे स्नान केलेलं. शुद्धो जीव इयान भवेत, शुद्ध असा जीव हा पवित्र होतो. यावत शिवत्वमप्यशुची, म्हणजे यावत म्हणजे तोपर्यंत, शिवत्व म्हणजे शिवाच्या ठिकाणी, अपि अशुची, नांगे लापयती स्वय, न अंगे लापयती म्हणजे त्याच्या अंगाचा स्पर्श करून देत नाही. आता हा गुरु म्हणायचा किंवा हे म्हणजे शिवसुद्धा पवित्र झालेल्या शिष्यापेक्षा किंवा त्या व्यक्तीपेक्षा अपवित्र ठरतोय का, तर त्याच्याबरोबर शक्तीचा सहयोग आहे म्हणून. आत्ताच आपण पाहिलं की हे जे स्थूल जग आहे त्याच्यामध्ये शिव आणि शक्तीचा समावेश आहे. हे सगळं दृश्य रूपात आहे. खरा तो परमात्मा एकटाच आहे, पण हे त्यांचं आवरण पडलेलं आहे त्याच्यामध्ये, कल्पनेतनं हे निर्माण केलेलं आहे. कोणाच्या घरात बोलतायत? जयश्री ताई, फोन चाललाय का? तुमचा ऑडिओ बंद करा जरा. तर बघा आता की हे याचं कारण काय आहे की शिवपण ओवळं का झालं, याचं दुसऱ्या लोकांनी किंवा अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की हा जीवात्मा शुद्ध झाला गुरूंच्या प्रसाद म्हणजे कृपारूपी जलानं. म्हणजेच काय, आत्मस्वरूप झाला, आपल्याला आत्मस्वरूपच दिसलेलं आहे. आणि शिवशक्ती हे द्वंद्व आहे. द्वंद्व म्हणजे अज्ञान. जिथे जिथे द्वंद्व आहे तिथे तिथे अज्ञान आहे.
आणि आत्मस्वरूप कसं आहे, निर्द्वंद्व आहे, द्वंद्वरहित आहे. ते सद्गुरू कृपेनं हा जो आहे जीवात्मा तो द्वंद्वरहित होतो, द्वंद्वातीत होतो. आणि म्हणून त्यांनी शिवतत्वाला किंवा शिवाला ओवळं मानलेलं. आता डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात की ज्याच्या कृपा जीवनामुळे, जीवन म्हणजे जल, जीवाला परमशुद्धता येते आणि जागच्या जागीच घडलेल्या या शुद्धीकरणामुळं शिवपण सुद्धा ओवळं ठरतं. आणि जीव स्वतःच्या अंगाला त्या शिवाचा स्पर्श करून घेत नाही. आता नको म्हणतो तुझा स्पर्श, माझ्यापेक्षा तू जेव्हा श्रेष्ठ होतास तेव्हा तुझा स्पर्श मला हवा होता, पण आता मला परमात्म्याचा, आत्म्याचा स्पर्श झालेला आहे, मी आत्माच जाणलेला आहे, त्यामुळं आता शिवाची मला गरजच नाही, त्याचा तो स्पर्श करून घेत नाही. अशा छान कल्पना सगळ्या सांगितलेल्या आहेत किंवा केलेल्या आहेत. आणि वामनराव देशपांडेंनी तर त्याच्यावर खूप म्हणजे इतकं ते छान सांगतात, ज्यांच्याकडं आहे त्यांना ते पटकन लगेच लक्षात येईल, पण बाकीच्यांनी समजून घ्या की सद्गुरूंच्या कृपामयी असं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं ज्ञानदेवांनी इथेच वर्णन केलेलं आहे. मी आत्ता जसं सांगितलं की मलासुद्धा माझ्या सद्गुरूंचं म्हणजे त्या गुरूंचं, आपल्या शैक्षणिक दृष्टीनं ज्यांचं मला भागी लाभलं. अध्यात्मातले गुरु वेगळे असतात पुन्हा, पण यासुद्धा तशा अध्यात्मातल्याच वेदांत आणि या सगळ्या याच्यावरच्या प्रभुत्व असणाऱ्या असल्यामुळे त्यांनाही आध्यात्मिक गुरु म्हणायला काहीच हरकत नाही. तर कृपा आपल्यावर गुरूंची असली तर आपण श्रेष्ठ ठरतो, आपलं जीवन यशस्वी होतं. आणि म्हणून सद्गुरू हा केवळ ज्ञानसूर्य नाही, तर ही सतत वाहणारी एक पवित्र अशी गंगा आहे. कारण सलील म्हणले ना, सलील म्हणजे पाणी, पण साधं नाही आहे ते पाणी, ते गंगाजलासारखं पवित्र आहे. आणि गंगेतलं पाणी किती पवित्र आहे आपण नुकताच महाकुंभ अनुभवलेला आहे. तुमच्यापैकी खूप जण जाऊन आले असतील. इतकं लोकांचं त्याच्यावर हे होतं बघा. त्याच्यावर एक कथा होती, आता वेळ आहे थोडासा सांगते मी, हे आधी सांगितल्यावर सांगते. तर त्या जलाच्या सेवनानं जीव अतिशय शांत झाला. आपली जी वखवख असते दुःखामुळं, संतापामुळं, क्रोधामुळं, सगळ्या षड्रिपूंमुळं, तो जीव आता शांत झालेला आणि संपूर्ण शरीरच पुण्यक्षेत्र होतं. त्या गंगेमध्ये स्नान केलं की आपण पवित्र होऊन जातो. सगळं अस्तित्व हे सद्गुरू कृपेमुळं चैतन्यशाली होतं. म्हणजे आपल्यातलं चैतन्य आहे ते आपल्याला समजतं आणि मग दुसऱ्या चैतन्याची चिंताच वाटेनाशी होते. मग ते शिव बिव काही समजून घ्यायची किंवा कुठला ईश्वर, कुठला देव, कशाची आता गरज पडत नाही. म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं की शिवपण सुद्धा ओवळं होतं आणि ते ओवळं आहे असं वाटल्यामुळं त्याचा आता स्पर्श नको. माझी आजी मला लहानपणी घ्यायची, हे जे आपण उन्हाळ्याची कामं करतो ना, पापड्या, पापड, अमुक तमुक, ते छोटी होते, 5 वर्षाची होते तेव्हा ती मला म्हणायची, माझा फ्रॉक ती धुवून टाकायची, ओला ओला तो वाळलेला, म्हणजे तिनं धुवून टाकलेला फ्रॉकच घालायचा आणि तो घालून तिच्या मदतीला जायचं. आणि जर कोणी मला तसं भेटायला आलं तर मी झाले ओवळी, म्हणजे मग बाजूला जा. फार पण ह्या शास्त्रीय सगळ्या संकल्पना होत्या, शुद्धतेच्या होत्या. हल्ली लोक त्याचं अवडंबर माजवतात किंवा काही व्यर्थ आहे म्हणतात, पण तसं नाही. ज्ञानदेवांनी हे शिवाच्या बाबतीत सुद्धा ओवळेपण सांगितलं, म्हणजे किती त्याच्यामध्ये शास्त्रीय सगळी हे आहे बघा. म्हणून मग आपल्या मनाला सगळं वाटू लागतं की याचा अर्थ काय आहे. आपलं शरीर पवित्र झालं, आपल्या मनावरही चांगले संस्कार झाले आणि जे वासनांची पुटं त्या दिवशी सांगितलं की नाही, एक एक थर साठतात आपल्या मनावर. मग काही विकारांचे साठतात, काही नात्यांचे साठतात, काही अहंपणाचे साठतात. मी हे केलं, मी ते केलं, मी याव केलं. बघा ना, भगवंतानी एवढं ब्रह्मांड निर्माण केले, पण तो कधी म्हणायला जातोय का की एवढं मी ब्रह्मांड निर्माण केले, तुम्ही काय तुमच्या एवढ्याशा कामासाठी असं म्हणताय. तरी आपलं तो कौतुक करायला आहेच. म्हणून सद्गुरूंच्या कृपेनं, या कृपारूपी जलानं आपलं मन सगळं पवित्र झालं, शरीर पवित्र झालं. एवढंच नव्हे तर आयुष्य पवित्र झालेलं आहे आणि आपल्याला त्या आत्म्याचा अनुभव मिळाला आहे किंवा मिळालेला आहे. म्हणजे तो आत्मानुभव ही
पावित्र्याची परमावधी आहे, अंतिम टोक आहे. जसं एव्हरेस्ट शिखर, ते गाठले की दुसरं गाठायची गरज नाही. मग छोट्या छोट्या टेकड्या रोज पाहिल्या का नाही का. तसं आत्मज्ञान झालं की बाकी छोट्या छोट्या गोष्टी आता करायची गरज नाही. वेगवेगळे काय म्हणतो आपण, व्रत, वैकल्य, काही करायची आता गरज पडणार नाही. अशी ही आपल्या पावित्र्याची परमावधी ज्या गुरूंच्या मिळतो त्या गुरूंना आपण पुन्हा वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कोणी म्हणणार आहे प्रार्थना आरती? म्हणताय ज्योत्स्नाताई? म्हणा. नाही मी आरती म्हणेल. आरती. बर बर. मग प्रार्थना कोणाला म्हणायची? हा म्हणा ना, म्हणा म्हणा. नाही हे म्हणा तुम्ही, इदम उपकर्तुम म्हणणार असाल तर. आरती त्या ज्योत्स्नाताई म्हणा. हा म्हणा, कुणी म्हणा म्हणा. लवकर. हा. सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता. वंदे ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. पुढचं येत नाही मॅडम. हा नाही, मग प्रतिभाताईंना येते का पुढचं कडवं? ते नाही येत मला. बरं ठीक आहे. आहे माझ्याकडे, पण मी ते नाही राहू दे, मी म्हणते. मग मी म्हणते. हा मी म्हणण्याचा प्रयत्न करू का? करा की ज्योत्स्नाताई, करा. हा. गीताशास्त्रं त्वां बुद्धिकल्पं तव नवम 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 तदीयं वयच्चाल्यं वाग्यज्ञेन च येन भूषितं. म्हणा. सरस्वती वंदे ज्ञानेश्वरं, यत्र शारदा कृपा प्रसादं, यत्र परमानन्दः प्रीतो यत्रामृतनिर्झरः. काव्यतत्त्वयो कृतवन्तं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ते शब्द नीट बसायला नाही. ते काय करूया आपण, एक दिवशी ही प्रार्थना सगळ्यांनाच घेऊया म्हणून. म्हणजे मग त्याचे सगळ्यांच्या मुखात उच्चार येतील. कारण माझं अक्षरातलं आहे ते कदाचित तुम्हाला नीट लक्षात येत नाही. आणि पुस्तकातलं पाठवलं होतं, मी पुन्हा एकदा पुस्तकातलं पाठवेन वाटलं. ठीक आहे. आरती म्हणा. आरती सेविती मनोवेगला माझा, आरती ज्ञान राजा लोकने ज्ञान जोडी कोणी अवतार पांडुरंग नाम शिविले ज्ञानी महाकैवल्य तब विश्व ब्रह्मवती केले रामायणालनी
एकच ठेले आरती नरा महागणपतीच्या आरती नराधना. जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय. एवढेच कडवे आहेत ताई नाही माझ्या हा ठीक आहे, असं आहे. खूप जण तेवढे दोनच म्हणतात, काही हरकत नाही. ह्याच्यात. चालेल. चला.